बिलकुल पोरीची आठवण येते. तिला मी फुलासारखं जपलं आणि ती सरपंच मॅडम इतकं घाणेरडं बोलली माझ्या पोरीबद्दल. मला खूप वाईट वाटतं. ती काय काय बोललेली. त्याच्यामुळे मला ते शब्द अजून मनामध्ये फिरते. स्वतः आमदार इथं आलेले होते किरण लामटे साहेब. त्यांनी स्वतः माझ्याकडे व्हिडिओ आहे त्यांचा. ते बोलले की ग्रामपंचायतचा हा भोंगळा कारभार आहे, ग्रामपंचायत लक्ष देत नाही. हे आमदार साहेबांचं वाक्य आहे. माझ्याकडे व्हिडिओ आहे त्यांचा. माहित नसताना तू माझ्या मुलीला म्हणते आजारी होती आणि त्याच्यामुळे मिली त्याची ती दुसरी मुलगी तिला म्हण कॅन्सर होता. हे आरोप चुकीचे आहे ना. तू काही डॉक्टर आहे का? स्वतः डॉक्टर आहे का तू? अश्रू दिसताय डोळ्यात निघताना, तर तुम्हाला रडू येते साहजिक. सोपं नाहीये ही सगळी भावना. आहे का आजीसाठी तर सगळ्यात अवघड आहे, कारण नातव जे असतात आजीला जास्त हे करतात. हा नमस्कार, मी संदीप दराडे बोला पुढारीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. कधी कधी बघा काही अशा घटना घडून जातात त्या मनाला आयुष्यभरासाठी चटका देऊन जातात. जे कधी अपेक्षित नसतं. आपली मुलगी आपली लेक आपल्या समोर खेळत असते, बागडत असते आणि काहीतरी दुसऱ्याच्या दोषामुळे, दुसऱ्याच्या प्रशासनाच्या कामचुकारीपणामुळे किंवा चुकीच्या पद्धतीच्या कामामुळे आपल्या परिवारावर तो एक प्रसंग ओढावून येतो आणि घरातलं आपलं लेकरू कायमचं आपल्याला सोडून जातं. त्या मायबापाच्या डोळ्यामध्ये अश्रू फक्त बाकी राहतात. अशीच घटना राजूरमध्ये घडली. कुणालाही माहिती नव्हतं की कावीळची साथ येईल, खराब पाणी नळातनं आपल्या घरात प्यायला येईल आणि ते पाणी आल्यानंतर आपली मुलं ते पितील आणि ते पिऊन लाखो रुपये दवाखान्यात खर्च करूनही आपलं बाळ आपल्या घरात राहणार नाही, ते आपल्याला सोडून जाईल. असाच एक परिवार आहे ज्या परिवाराला भेटण्यासाठी आज बोला पुढारी या ठिकाणी आलेला आहे. त्या मुलीचं नाव आहे मिसबा युनुस शेख, का जी या परिवाराला, तिच्या नातेवाईकांना, तिच्या भावाला, तिच्या आईला, वडिलांना सगळ्यांना सोडून गेली आहे. हे दुःख नक्की काय आहे, त्यांच्या भावना काय आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं. चला तर आपण त्यांच्या घरात जाऊ आणि त्यांच्या भावना समजून घेऊ. इथे त्यांच्या परिवारातील सदस्य बसलेले आहेत. सगळ्यात पहिलं मिसबाच्या वडिलांसोबत आपण बोलणार आहोत. त्यांच्या काय भावना आहेत आपण जाणून घेणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. खरं तर तुमच्या बरोबर बोलायला आम्हालाही कुठेतरी भरून येत आहे. खूप जड मनाने आलोय. मागील अनेक दिवसांपासून विचार चालला होता तुमच्यापर्यंत यावं, परंतु आज ते एक धीर आम्ही बनवला आणि आलोय. मिसबा तुम्हाला सोडून गेली. एक हसणारी खेळणारी तुमची लेक तुमच्या घरात निघून गेली. तिच्या भावाला, तिच्या आईला, तुम्हाला, तिच्या आजीला सगळ्यांना सोडून गेली. कसं घडलं हे सगळं? 11, 11:15 वाजता मिसबा आमच्या संग जेवण केलं मिसबानी. बरं. त्यानंतर तिला 2-3 वांट्या झाल्या. बरं. वांट्या झाल्यावर आम्ही इकडे राजूरमध्ये एका डॉक्टरकडे सलाईन लावलं तिला. बरं. म्हणजे काय डॉक्टरला विचारलं होतं आम्ही. बरं. डॉक्टर म्हणतो तुम्ही तिला सलाईन लावा राजूरमध्ये. आम्ही लावलं सलाईन. बरं. मग आम्ही तिला इकडून संगमनेरला नेलं. बरं. आम्ही त्यांना पहिलं आहे ना जराड हॉस्पिटलला गेलो. जराड हॉस्पिटलला चेक केल्यावर ते म्हणे आमच्याकडे बेडच शिल्लक नाही. बरं. काय मग तिथून आम्ही मेडिकवरला तिला नेलं. मेडिकवर हो. काय त्यांनी खूप प्रयत्न केले मेडिकलवाल्यांनी. काय ते आम्हाला दोनदा म्हटले की इकडून हलवा मुलीला. बरं. परंतु ते हलवण्याच्या पोझिशनमध्ये नव्हतीच. आता संगमनेरला मेडिकवरला किती दिवस उपचार घेतले? एकच दिवस घेतला. एकच दिवस उपचार? हो. एक दिवस. किती खर्च आला तुम्हाला सगळा? कमीत कमी संगमनेरला ना 2.25 लाख ते 1,35,000 रुपये खर्च आला. बरं. आणि इथला वेगळा? आणि इथला वेगळा. म्हणजे 2-1 लाख रुपयापर्यंत तुमचे पैसे? हा. नाही, आता हे जे सगळं घडलंय, हे सगळं घडल्यानंतर तुमची 13 वर्षांची मुलगी, 13 वर्षाची बरोबर आहे? हो. कितवीला? 7वीची परीक्षा दिली होती? हो. 7वीची. बरोबर आहे. तुमची मुलगी गेल्यानंतर कोण कोण आलं तुम्हाला भेटायला आजपर्यंत? आमच्याकडं वैभव पिचड येऊन गेले, लहान डॉक्टर येऊन गेले, खासदार येऊन गेले. म्हणजे आजी माझे आमदार आले. हो. आणि खासदार खासदार. खासदार कोणते? आपले भाऊसाहेब भाऊसाहेब. हो. तर ही सगळी मंडळी आजपर्यंत तुमच्यापर्यंत आली. यानंतर यांनी कुणी तुम्हाला मदतीचा हात देण्याचं काही बोलले का? काही आधार द्यायचं कुणी आजपर्यंत बोललंय तुम्हाला? नाही. कुणीच नाही. कुणीच आधार देण्याचं बोललेलं नाही. बरं. हा तिचा भाऊ आहे, आपण त्याचसोबत बोलू. 1 मिनिट. दादा काय नाव तुझं? अधर. हा, जोरात बोल. अजर. तुझ्या बहिणीची आठवण येते का तुला? हो. किती आठवण? तू कितवीला आहे? आता 4थीला जाणार आहे. 4थीला जाणार आहे आता तुला. ही तिची आजी आहे, त्यांच्यासोबत बोलू. तुमच्या बरोबर बोलायला आम्हाला जड जात आहे. हा ना. ते कसं आहे एकाकी नाद गेली आता एकाकी निघून तुम्हाला सोडून. काय भावना आहे तुमच्या? काय वाटतं? काय भावना तर आमची फार भावना होती. आता एवढी मोठी 13 वर्षाची होऊन ती अशी गेली. पण असं होतं का ते जीवाचं एक हे होतं आमच्या.
तुमच्या समोर हसणारी खेळणारी बागडणारी हा, पोरगी आणि गेली. ते वाईटच वाटलं. देवानी दोनच दिले होते आम्हाला, ब्लेक नाही काही नाही काही नाही. हे देवान दिलं तर ते देवानं झालं, पण हे एक असं घडलं तेव्हा आम्हाला पण फार हे बसलं, धपका बसला. धक्का बसला. हा, धपका असं बसला का बाई असं काय झालं. बरोबर आहे. यातनं बाहेर निघणं अवघड आहे. तुमचे हम्म. अश्रू दिसत आहेत डोळ्यातनं निघताना, तर तुम्हाला रडू येते सहज. हे सोपं नाहीये ही सगळी भावना. आहे का आजीसाठी तर सगळ्यात अवघड आहे, कारण नातवं जे असतात आजीला जास्त हे जोडलेले करतात. असतात. हा, शाळेतून आली तरी इकडे यायची, गेली तरी तिकडे यायची. काही असे असे म्हणजे अशी ती असं घर सोडून गेलीच नाही आमचं. असं झालं नव्हती बाई. हिच्या पुढं इतकं हे होतं का बाई हिच्यासाठी काय करावं, काय कोणीच करावं? नाती मला. बरोबर. हा, असं ती पण त्यामुळं गेली. ही एक आहे, आता ही पण गेली. असं असं झालं. आमच्या घरात पोरगीच नव्हती. पोरगीच नव्हती. नाही. तुमचं काय नाव आहे? शफीक शेख. काय आता हे तुमची पुतणी गेली, तुम्हाला सोडून गेली, बरोबर आहे. म्हणजे तुमच्या परिवारावर ही खूप मोठी दुःखद घटना आहे. दुःखद घटना साहजिक. आहे. यातनं बाहेर पडणं अवघड आहे. हो. परंतु आता जे काही घडलंय, मुलीच्या वडिलांनी युनुसभाईंनी सांगितलंय का ही सगळी लोक आली भेटायला. आजी माझी आमदार आले, खासदार आले, इथले बाकी पुढारी आले असतील, सगळे आले सांत्वन करायला. अधिकारी आले असतील शासकीय, सगळे भेटले असतील. काय मदतीचा काय हात, काय विषय? नाही, कोणीच असं नाही बा मदतीचा हात दिला म्हणून. कोणीच नाही, नाही. कुठलाच आधार दिला नाही. नाही. मग आता ही जी फक्त काबीलची- आश्वासन वगैरे देऊन हा, दिले नाही, आणि पण काय हातात आलंय का? नाही काहीच. काहीच नाही. आता ही जी कावीळची साथ पसरली, हे जे आलं, याला तुम्ही व्यक्तिगत दोषी नाहीये. नाही. हा दोष सरळ सरळ ग्रामपंचायतचा आहे, इथल्या प्रशासनाचा दोष आहे, हो. का ज्यांच्यामुळे हे दूषित पाणी राजूर गावाला प्यायला मिळालं. हो. आणि तो दूषित पाणी प्यायला मिळाल्यानंतर हे 1500 लोक बाधित झाले. त्यात हो. तुमच्या घरात एक दुर्दैवी घटना घडली आणि आणखी एक घडली. हो. काय अपेक्षा आहे तुमची शासनाकडून? शासनाकडून तर नाही काय अपेक्षा, पण दुसरे जे हॉस्पिटलमध्ये आहे त्यांच्यासाठी मदतीचा हात त्यांच्यापर्यंत पोहोचा. पण आमची मुलगी ते गेली आता, पण दुसऱ्यांचे जे हॉस्पिटलमध्ये मुलं आहे त्यांच्यासाठी यांनी पोहोचावं खूप मोठेपणा आहे तिथपर्यंत. तुमचं, खूप मोठेपणा आहे मनाचं. लोक म्हणतात हो. आम्हाला आधार द्यावा, तुम्ही म्हणताय बाकीच्यांना मदत करावं. खरं तर ही मनाचा खूप मोठेपणा आहे त्यांच्या बोलण्यातनं जाणवतोय, की ते म्हणताय की बाकीच्यांना आधार द्यावा. आमची तर मुलगी गेली आहे, पण दुसरे जाऊ नये म्हणून आमचा त्या भावना आहेत. मुलगी गेली आता काय, तुमचे पैसे वगैरे घेऊन आम्हाला काही परत मुलगी येणार नाही आमची. पण ज्यांचे मुलं आहे हॉस्पिटलमध्ये त्यांना, आता ते सिंगाड्यांची मुलगी आहे एक हॉस्पिटलला, त्यांच्यापर्यंत पण मदतीचा हात कोणाचा पोहोचला नाही. त्यांच्यापर्यंत यांचा हात पोहोचावा एवढीच अपेक्षा आहे आमची. ते पैशामुळे त्यांचे मुलं जाऊ नये, आपली एवढीच अपेक्षा आहे सर. बघा, एक खरं तर ह्या शेख परिवाराला भेटल्यानंतर ज्या गोष्टी त्यांच्या बोलण्यातनं जाणवल्या, खरं तर अतिशय मनाचा मोठेपणा असणारा हा परिवार आहे. तिच्या वडिलांच्या, तिच्या आजीच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. त्यांची 13 वर्षाची मुलगी गेली. ही परिस्थिती खरं तर कुणावर येऊ नये, अशी वेळ कुणावरही देवानं आणू नये. या घरातली मुलगी गेली आहे, यांना दुःखातनं बाहेर पडण्यासाठी नक्कीच त्यांचा जरी मनाचा मोठेपणा असला तरी माजी तालुक्याचे आमदार, माजी आमदार, खासदार किंवा शासकीय सर्व अधिकारी, कर्मचारी आणि प्रामुख्याने ग्रामपंचायतचे सरपंच आणि सर्व सदस्य, सर्वांना माझी नम्रतेची विनंती आहे, आपण ह्या परिवाराला मदतीचा आधार द्यावा, त्यांना यातनं बाहेर पडण्यासाठी सहकार्य करावं. आणि आत्ताच यांनी जो विचार मांडला की जे मुलं आज ॲडमिट आहेत, जे गरीब परिवारातील लोक आहेत, त्यांनाही मदतीचा हात द्यावा, त्यांच्या परिवारातलं कुणी जाऊ नये यासाठी या लोकांनी पुढे यावं, हा विचार त्यांनी मांडलेला आहे. आणखी एक परिवारापर्यंत आपण जाणार आहोत आता, का जिथली आणखी एक मुलगी गेलेली आहे त्यांना आपण भेटणार आहोत. चला त्यांच्याकडे जाऊया. आत्ताच आपण मिसबा या 13 वर्षाच्या ज्या मुलीचा राजूरमध्ये कावीळमुळे मृत्यू झाला तिच्या घरी आपण जाऊन आलो. आणि आता मिसबाच्या अगोदर ज्या 21 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला होता, तिचं नाव प्रियंका हरिदास शेंडे, हिच्या घरी तिच्या आईवडिलांसोबत बोलण्यासाठी आलेलो आहे. खरं तर राजूरमध्ये ह्या 2 दुर्दैवी घटना घडल्यानंतर सगळ्यांनाच अतिशय वाईट वाटलं, सगळ्यांना वेदना झाल्या. परंतु ज्या पद्धतीने त्यावर ग्रामपंचायत असेल किंवा प्रशासनाने, शासनाने दखल घेऊन त्या परिवारांना मदतीचा हात द्यायला हवा होता, तो आजपर्यंत दिलेला दिसत नाही. या परिवाराच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. प्रियंकाचं घर तर विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या अगदी दाराच्या समोर हे घर आहे. इथे आल्यानंतर हे समजत आहे. घरामध्ये प्रियंकाचे आई वडील आहेत, त्यांच्यावर बोलूया, त्यांच्या भावना काय आहेत ते आपण समजून घेऊया. चला.
काका रामकृष्ण हरी. रामकृष्णाची. काका, कशी घडली ही घटना? तुमची एक तरुण पोरगी 21 वर्षाची गेली आहे. खरं तर आज आम्हाला इथं यायलाही मनाला कुठेतरी जड वाटत होतं की हे सगळे प्रश्न विचारावे की नाही विचारावे. तर ते विचारणं कुठेतरी गरजेचं आहे. समाजापुढे आलं पाहिजे. घडलं काय? कसं घडलं नक्की? तुमची मुलगी गेली, काय झालं? माझ्या मुलगी मंगळवार बुधवारी मी दवाखान्यात नेली. थोडा ताप आला होता. बरं. लांडी दवाखान्यात नेली. गुरुवारी मी रक्त तपासणी केली. लांडी डॉक्टरनी व्यवस्थित ते रक्ताचे रिपोर्ट बघितले नाही. त्यांनी जर त्या दिवशी रिपोर्ट जर बघितले असते तर मी मुलीला पुढच्या मोठ्या दवाखान्यात नेऊ शकलो असतो. कारण पुढच्या दवाखान्यात ज्या वेळेला मी संगमनेरला घेऊन गेलो बरं. तेव्हा डॉक्टर म्हणा उशीर झालाय, बरं. तुम्ही एक दिवस जर अगोदर आले असते तर तुमची मुली मी वाचवली असती. हिच्या मेंदूत ताप गेला, त्याच्यामुळे ही मुलीचं मला 95% गॅरंटी नाही, पण बघतो मी, प्रयत्न करतो, मला जे करता येईल करता येईल. मला एकुलती एकच मुलगी होती आणि ग्रामपंचायतच्या लोकांनी माझ्याकडनं येता माझ्या मुलीवर चुकीचे आरोप केले. कारण माझी मुलगी जर आजारी होती तर मग ती 21-22 वर्ष कशी काय राहिली ती? तिला जर म्हणते लहानपणापासून आजार होता, ती आमकं होती, मग ती 21 वर्ष कशी काय होती? आणि ती मग डॉक्टरनी सांगायला पाहिजे ना, डॉक्टर तू डॉक्टर आहे का? सरपंच डॉक्टर आहे का? तू एक ज्येष्ठ नागरिक राजूरची असताना तू माझ्या घरी मला विचारायला सुद्धा आली नाही. आजपर्यंत 15-16 दिवस झाले. सर्व तालुक्याचे BDO आले, मामलेदार आले, आमदार आले, खासदार आले, त्यांनी माझी चौकशी केली. मला काय कळेल, मला सहानुभूती, माझ्या मागं पाठीवर हात टाकायला तरी आले. पण तुम्ही एक सुद्धा ग्रामपंचायतच्या लोकांनी मला विचारलं सुद्धा नाही. सरपंच आला नाही काय? सरपंच सुद्धा का आलेच नाही. तिची जबाबदारी आहे, ती एक ज्येष्ठ नागरिक. माझी मुलगी आजारी नव्हती. माझी मुलगी काय वेळनी गेली, डॉक्टरचे रिपोर्ट आहे, दोन्ही तिन्ही डॉक्टरचे रिपोर्ट आहे ना. मी 3 दवाखान्यात गेलोय. लांडेकर गेल्यानंतर मी अकोल्याला बी दाखवले. अकोल्यावाल्यांनी मला जठरक पाठवली. माझ्याकडे फाईल आहे, फाईल दाखव. कुठल्या बी MBBS डॉक्टरला येऊन दाखव, नाही तर ते तिने म्हणावं आजार आहे का तुझ्या काय, माझ्या मुलीला आजार होता, तू चुकीचा आरोप कर. तुझ्या मुलावर जर मी आरोप केला तुला सहन होईल का? हा, काही न मागता तू माहीत नसताना तू माझ्या मुलीला म्हणते आजारी होती आणि त्याच्यामुळे मी त्याची ती दुसरी मुलगी तिला म्हण कॅन्सर होता. हे आरोप चुकीचे आहे ना. तू काय डॉक्टर आहे का? स्वतः डॉक्टर आहे का तू? हे चुकीचं आहे. माझी मुलगी गेली, माझा आधार गेला, मला तर सहानुभूती तर कोणी केली नाही. आणि एवढं किती खर्च झाला तुमचा? आमचा खर्च जवळजवळ 1 लाख रुपये माझे गेले. आणि दुसरी गोष्ट आहे का, तुम्ही लोकांना पाणी दूषित पाजून तुमची राजकारण पुढे वाजण्यासाठी आमच्या मुलींना दोष का देता? दुसऱ्या आजाराने गेली हे का म्हणता? आणि डॉक्टर काही वेळ आहे का? डॉक्टरने त्या रिपोर्ट दिल्याची वेळ आहे का? काय वेळ मिळली? आणि तुम्ही तुमच्या राजकारणासाठी, तुमचं पद वाचवण्यासाठी आमच्या मुलींना दोष नाही द्यायचा अधिकार नाही आहे तुम्हाला. तुमच्या मुलावर सुद्धा आम्ही आरोप केले तर तुम्हाला सहन होणार नाही ती. काका, इथं आता ही कावीळची साथ पसरली, तुमच्या घरात दुर्दैवी घटना घडली, ती मुस्लिम समाजाची एक मुलगी गेली, आजही काही लोक ऍडमिट आहेत, लाखो रुपये दवाखान्यात चालले, काय आता चर्चा येते सगळी? आज मी सकाळी गेलो होतो. ते आमच्या तिथं पेट्रोल पंपासमोर न्हावी समाजाचा एक माणूस आहे, त्याचं मुलं काहीतरी नारायणगावला ऍडमिट होती. सुरुवातीला त्याने राजूरला दवाखान्यात केले, नंतर ती कावीळ जास्त झाल्यानंतर त्यांनी पिवळी झाली, त्यांनी नारायणगावला हलवली. आज त्याचं सोडण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. तो मी नेमका त्या दुकानात बसेल होतो, मला बोलावलं होतं प्रकाश म्हणून माळवे. त्या दुकानात तो माणूस, ती मंडळींनी मुलीसाठी स्वतःचं मंगळसूत्र काढून दिलं, कानातले काढून दिले. तिला पैसे भरायचे होते, काहीतरी 1-1.5 लाख रुपये काहीतरी बिल झालं होतं. तर त्या दोघा नवरा बायकोनी ते सोनं मोडलं, पैसे घेतले आणि मग आता नारायणगावला ते त्यात गेले. म्हणजे कावेरीमुळं गरिबाचा आता त्याचा एवढा व्यवसाय तरी काय, तरी त्याला एवढे पैसे भरावे लागले मुलांसाठी. तो काय म्हणतो, मुलं महत्वाची, पैसे आज ना उद्या कमवू, पण आज मी हरिभाऊ म्हण हे सर्व करून मी आता नारायणगावला चाललोय पोरांना. आणि ह्या ग्रामपंचायतच्या दूषित पाण्यामुळे आज एवढे लय असे लय कुटुंब आहे. एक शिंगाडे नावाचा एक ड्रायव्हर आहे, दुकान राहतो, त्याची मुलगी सह्याद्रीला कितीतरी रुपये त्याला लागली, पण कुठल्या बी राजकीय पुढाऱ्यांनी कुणी काय त्याला काही मदत कुणी काही केली नाही. आर्थिक खासदार आले, आमदार आले, दोन्ही आमदार आले, 2 खासदार आले, कोणी असं म्हणलं नाही का आता तुम्हाला आर्थिक मदत, तुम्ही कशी काय राहतात. त्या शेख कुटुंबाचं मांडववाला आहे, त्याच्याकडे पैसे नाही, तो मांडव बांधून धंदा करतो, तो इथं आला होता. तो म्हणतो मला सुद्धा पैसे कोणी काय म्हणले नाही. आज मी पैसे एवढे 1.5-2 लाख रुपये, मी 2.5 लाख रुपये काहीतरी बदले त्याने. तो म्हण मला सुद्धा कोणी म्हणले, नुसते आले आणि काय झालं नामकं आलं, पण कशामुळे झालं? तुमच्या गलथान कारभारामुळे आमची मुलं गेली. आमची मुलं काय आजारी नव्हते. आज 2-4 दिवस
दवाखान्यात जात होते, तापाला मग पाय यायचे आणि पाय जायचे. आणि मग नंतर ती कावीळ जेव्हा रक्तामध्ये भिजली तेव्हा मग त्याच्यामुळे त्यांना मेंदू ताप गेला आणि त्याच्यामुळे मुलं अति जास्त झाले. लोक इथं दागिने मोडताय, हा. कोण जनावर विकतय, कोण जागा विकतय आणि उपचार घेताय, तरी हे लोक कुठली मदत करत नाही. कुठलीच मदत नाही. मी सांगतो ना की आता इथं दोन्ही खासदार आले, जे माझ्याकडे फोटो आहे. आजी माझे आमदार आले. फक्त आमकं झालं एवढं कशाने झालं बाकी पण त्याने असं म्हणलं नाही का तुमची मुलं आमच्या ग्रामपंचायतच्या आमच्या निष्क्रिय कारणामुळे मेले, हे नाही सांगत. फक्त गेले आले कसं झालं अमुक झालं. अहो पण आम्हाला काही कोणाला मला नको, पण त्या बाकीच्या लोकांना मदत करा ना. मी आहे ठीक आहे. हा, बाकी काहीच नाही केलं त्यांनी. गेले आज 15-16 दिवस झाले माझी मुलगी. परत कोणी नावं घेतलं नाही, कधी कोणी. आज तुम्ही तरी आज आले बा, परत एकदा मागे एकदा आले ते परत आले. म्हणजे काहीतरी आम्हाला आधार येतो ना. आता आम्हाला हेच बोलायचं होतं तर माझ्या मुलीवर आरोप तुम्हाला आणि बाकी लोकांना आधार दिला आधार द्यावा जावा, 2 पैसे द्यावा ना. आज तुमच्याकडे आज करोडो रुपयाची गाड्या वापरतात. एवढे तुम्ही जनतेतून निवडून आलेले आहे तुम्ही. तुम्ही जनतेसाठी थोडंफार एखाद्या गरीब कुटुंबाला थोडीफार आर्थिक मदत करा, किंवा त्या दवाखान्यावाल्याला सांगा बाबा यांची परिस्थिती काय नाही, यांचे पैसे थोडे कमी बिल माफ करा, फक्त औषधाचे पैसे घ्या. एवढं बोलण्याचा त्यांना अधिकार आहे. बोलू शकतात ना ते डॉक्टरांशी. तुमचं म्हणणं आहे फक्त तोंड चोपडेपणा करू नये. बस बाकी काय दुसरं काय केलं कुणी असं. बघा आज एवढे लोकांनी पैसे भरून आले करून, आमची तर मुलगी गेली, पैसे जाऊन गेले ते गेले. पण बाकीच्यांना सुद्धा मदत करावी अशी माझी इच्छा आहे बाबा, बाकी काही नाही. असं तुमची तरुण मुलगी गेली आज. खरं तर सगळ्यात जास्त वेदना मुलगी गेल्यानंतर त्या आईलाच असतात. आईची भावना दाटून येतात किंवा अत्यंत वेदना होतात, कारण तिला पोडासारखं जपलं असतं हातच्या आणि लहानचं मोठं केलं असतं. मोठी होऊन ती गेली आज. काय भावना आहे तुमची? करमतच नाही तर बिलकुल. पोरीची आठवण येते, तिला मी फुलासारखं जपलं. आणि ती सरपंच मॅडम इतकं घाणेरडं बोलली माझ्या पोरीबद्दल, मला खूप वाईट वाटतं. ती काय बोललेली, त्याच्यामुळे मला ते शब्द अजून मनामध्ये फिरते. तिने मीडियाला इतकी घाणेरडे शब्द वापरले, मला न भेटता, मला न विचारता. मी एक आरोग्य खात्यातली कामाला असून सुद्धा तिने मला विचारलं नाही. आणि परस्पर तिकडे मीडियाला सांगितलं का ती अपंग होती, ती एकदम काहीतरी रोग होता, असं मोठं भयानक कृत्य तिने माझ्या पोरीबद्दल षडयंत्र रचले. त्याच्यामुळे त्या मॅडमला माझं पूर्ण हे का तिला या पदासाठी ती माझ्या पोरीची ओहळी करून काहीतरी फलतच बोलती. आणि तिने काही इथं येऊन मला भेटलेली नाही, विचारलं नाही. अजून तिला फाईल पण मला दाखवायची होती आता. आणि तिला म्हणलं तुला जर इंग्लिश वाचतेच असं पुढं रिपोर्टिंग वाच, नाही तर मी तुला वाचून दाखवते माझ्या मुलीला काय झाले ते. मॅडमनी, सरपंच मॅडमनी असं बोलायला नाही पाहिजे. त्यांनी कुणाच्या तरी सांगण्यावरून नुसतं तिने आपल्या बोलण्याचा बहिष्कार केला आणि माझ्या मुलीला बदनाम केले. त्याच्याबद्दल मी त्या मॅडमवर खूप नाराज आहे. म्हणजे मुलीच्या मृत्यूनंतर त्यांनी मृत्यूनंतर बोलली. तिने आलेली पण नाही आमच्या घरी, आमची हे पण नाही घेतली. तिने विचारलं नाही, अजूनपर्यंत आमच्या घरी आलेली. खूप पैसा गेला लोकांचा. काय वाटतं तुम्हाला याबाबत? खूप वाईट वाटतं मला, कारण हे पहिल्यांदा ह्या राजूमध्ये इतकं भयानक कृत्य घडलेलं आहे. आणि हे इथून मागं माझे 20 वर्ष त्या राजूमध्ये गेलं, मला कधी बी असा प्रसंग आठवला नाही. परंतु ह्या वेळेस इतका डेंजर प्रसंग आठवला की यांच्या ह्या हलगर्जीपणामुळे आणि ह्या ग्रामपंचायतीमुळे. स्वतः आमदार इथं आलेले होते, किरण लामटे साहेब. त्यांनी स्वतः माझ्याकडे व्हिडिओ आहे त्यांचा. ते बोलले की ग्रामपंचायतचा हा भोंगळा कारभार आहे, ग्रामपंचायतीकडे लक्ष देत नाही. हे आमदार साहेबांचं वाक्य आहे, माझ्याकडे व्हिडिओ आहे त्यांचा. मी त्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं. त्यांनी ग्रामपंचायतला ठाम सांगितलेलं आहे की हे सगळं ग्रामपंचायतचं कारभार व्यवस्थित करत नाही, सरपंच इथं लक्ष देत नाही. हे ते स्वतः बोललेले आमदार स्वतः. इथं माझ्या व्हिडिओ आहे त्यांचा, मी इथं व्हिडिओ काढलेला आहे त्यांचा. आणि हे साहेबांचं वाक्य आहे. आणि तरी पण साहेब त्यांच्यावर काही बोलत नाही का, सरपंच ताईंना काही सुद्धा बोलत नाही, राजीनामा मागत नाही. हे साहेबांनी स्वतः बघावं जाऊन तिथे. ते स्वतः इथे येऊन बोलले की ग्रामपंचायतचा कारभार हा भोंगळा कारभार आहे ह्या ग्राम, आणि कुणी लक्ष देत नाही. कारण हे स्वतः त्यांचं वाक्य आहे माझ्यासमोर. माझ्या व्हिडिओ आहे त्यांचा, रेकॉर्डिंग केलेलं आहे मी त्यांचा. ती फाईल द्या का काही मिनिटं माझ्याकडे. हे बघा, आता ही फाईल आहे प्रियंकाची. मी तुमच्या समोर सांगतो, ही फाईल आहे. या फाईलमध्ये मी विनंती करतो हे थोडंसं झूम करून दाखवा. या फाईलमध्ये इथे हेपेटायटिस ए पांढरी कावीळ मेन्शन केलेलं आहे. याच्यामध्ये हा पूर्ण रिपोर्ट आहे. याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स खरं तर डॉक्टरांनी मेन्शन केलं आहे. हा पूर्ण रिपोर्ट या ठिकाणी आहे आणि हा रिपोर्ट ज्यांना अपेक्षित असेल त्यांना आम्ही देऊ पण शकतो. हे सर्व सांगण्यामागचं प्रमुख कारण असं, हो,
हे सर्व सांगण्यामागचं कारण असं, आता प्रियंकाच्या आई वडिलांसोबत इथं बोलल्यानंतर त्यांचा असा आरोप आहे, ते म्हणताय की राजूर गावच्या ज्या सरपंच ताई आहेत त्यांनी यांच्या मुलीवर त्या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर चुकीचे आरोप केले. त्या मॅडमनी सांगितलं की त्या मुलीचा पूर्वीचाच वेगळा आजार होता आणि तो आजार असल्या कारणाने तिचा मृत्यू झालाय. कावीळचा किंवा दूषित पाण्याचा काही संबंध नाही. किंवा सरपंच ताईंचे मिस्टर आहेत, त्यांचंही एक वाक्य आहे जो व्हिडिओ आमच्याजवळ आहे, त्याच्यामध्ये ते म्हणताय की या दोनही मुलींचा जो मृत्यू झालाय त्यांची हिस्ट्री तपासा. अशा पद्धतीचं अतिशय खेदजनक किंवा निषेधार्ह अशा पद्धतीचे वाक्य त्यांनी खरं तर वापरलेले आहे. आणि आणखी एक, या मावशींनी तर सांगितले का आमदार साहेब ज्यावेळी इथं आले त्यांच्याकडे व्हिडिओ आहे, त्यात ते म्हटले की ग्रामपंचायतचा कारभार हा अतिशय भोंगळ आणि चुकीचा कारभार आहे, यांनी सुधरून घ्यावं. तर माझी आमदार साहेबांना पुन्हा एकदा विनंती आहे, साहेब आपण त्यांचा राजीनामा का घेत नाही? सरपंच ताईला खुर्चीवरनं पाय उतार का करत नाही, हाही प्रश्न आमच्या सर्वसामान्य लोकांचा तुम्हाला आहे. ही दुःखद अतिशय घटना घडलेली, तिच्या आईवडिलांचे अश्रू पुसणं आपल्याला शक्य नाही, परंतु त्यांना जर काही आधार देता आला लोकप्रतिनिधींना किंवा शासनाला तर तो द्यावा. कारण त्यांची एक तरुण मुलगी 21 वर्षाची प्रियंका जाण्याला कारणीभूत ह्या गावची ग्रामपंचायत आणि दूषित जे खराब पाणी पाजलं का, जी टाकी वर्षानुवर्षे धुतली नाही, त्या टाकीतल्या पाण्यामुळे किंवा जे पाणी बायपास केलं, जलशुद्धीकरण केंद्र आपलं बंद होतं, त्यामुळे यांची एक मुलगी आणि ती मिसबा यांचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे. या रिपोर्टमध्ये क्लिअरली मेन्शन केलंय, याच्यामध्ये म्हटलेलं आहे की हेपॅटायटिस ए ची लागण झालेली होती आणि यामुळेच खरं तर प्रियंकाचा मृत्यू झालेला आहे. या परिवाराला सांत्वन करण्याचं काम या राजकीय लोकांनी खरं तर इथे येऊन केलंय. त्यांना जमलं तर आर्थिक आधारही देण्यात यावा, त्यांना मानसिक आधार द्यावा. आणि सरपंच ताई, तुम्हाला माझी पुन्हा एकदा विनंती आहे, मागचा व्हिडिओ केला, तुम्ही ह्या परिवाराची दिलगिरी व्यक्त करावी, यांची इथे येऊन माफी मागावी. धन्यवाद. रामकृष्ण हरी.